रियाज चांगल्या फॉर्मात आहेत, चर्चा आहे या खेळाडूची सुद्धा. आणि आडव्या बॅटने मात्र स्ट्रोक खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. पाण्यामध्ये बॉल थांबलाय, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल होता परंतु थांबवले अजितने. जोगेश्वरीचा अजित देखील चांगलाच बहरात आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रत्नेश या सगळ्या युवा खेळाडूंना देखील आपण पाहतोय मुंबईकरांना. धावफलक जर पाहिला तर 3 वर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावर या मॅचमध्ये रमाकांत पवार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मुन्ना पठाण पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुल केलाय. पाहूया किती लांबवर हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. पाण्यामध्ये बॉल जिकडे पडला तिकडेच थबकला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर इकडे 2 धावा घेण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. कारण नवनवीन टीम या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटमध्ये बऱ्याचशा नवीन टीम पाहायला मिळाल्या आणि त्यांचाही परफॉर्मन्स सुद्धा चांगला पाहायला मिळाला. आणि विशेष म्हणजे पहिल्या स्पर्धेमध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये कविश 11 मुलुंड या संघाने सर्वांना प्रभावित केलं होतं विजेतेपद मिळवत असताना. यावेळेला दिशा फाईन लेगची निवडली आहे. उसळी होती, उसळीला दिशेचं जोड दिली. बॉलला जर पाहिलं तर फाईन लेगला पाठवलंय. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येचा फटका या ठिकाणी येतोय आणि 2 धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 6 ओव्हरमध्ये एक चांगलं आव्हान पुढे टाकायचं आहे, त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. कोणताही विलंब करू नका. मॅच अगदी वेळेत आपल्याला संपवायची. एक डाव तुम्हाला 30 मिनिटात संपवायचा आहे. यस आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फाईन लेगचीच दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर पाण्यातून मार्गक्रमण करतायत आणि हो अभिषेक माने बऱ्याच दिवसांतर इनॅक्शन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अभिषेकच आहेत ना. सात धावा 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकात चांगली सुरुवात, मोठा फटका जरी अजून नाही आला परंतु धावा सुरू ठेवलेल्या आहेत या दोन्ही खेळाडूंनी. अजित आखूड टप्प्याचा बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि कॅचही जर पाहिलं तर हातातून सुटते. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या 10 पर्यंत पोहोचते. 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दक्षिण मुंबईतील खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण मयूर 11 परेल हा दक्षिण मुंबईतील संघ आहे. भूषण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम खेळताना पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला कांदिवलीचे वसीम यांच्या नेतृत्वाखाली टीम आपल्याला पाहायला मिळते. रॉयल वॉरियर्स AR. बॅटची कडा घेत बॉल मात्र यष्टीरक्षकांच्या पाठी जाईल. पहिल्या षटकात धावा जर पाहिलं तर 11 आलेल्या आहेत. बिनबाद दोन्ही टीम समाधानी असेल. केवळ 11 आल्या याकरता आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 वर जाताना पाहायला मिळते. मोईन येत आहेत. आणखीन एक चिता कॅम्पचा गोलंदाज गोलंदाजीसाठी मोईन. प्रचंड वेगाबरोबर उसळी. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. एका क्षणार्धामध्ये इकडे रियाजला बरेचसे प्रश्न विचारता बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला आणि बॉलला टर्न देखील पहा. अगदी थोडीशी जम मारून बॉल पकडावा लागला भूषण यांना. यावेळेला समोर उडवलाय परंतु बॉल हवेत. बॉलच्या खाली जर पाहिलं तर राहुल चौधरी काय कॅच पकडली आहे. अशा प्रकारच्या कॅच सोप्या नसतात. पाठीमागे आले बॉलवर नजर ठेवली आणि मुलुंडच्या राहुल चौधरी यांनी एक चांगली कॅच इकडे पकडली आहे. विकेट. कविश 11 संघाचा एक प्रमुख खेळाडू देखील आहेत राहुल चौधरी आणि त्यांनी जर पाहिलं तर एक चांगली कॅच इकडे पकडली गेली आहे आणि धावफलक
11 असताना मोईनला मात्र या ठिकाणी यश मिळत आहे. चांगली सुरुवात मोईनने केली आहे. नवीन बॅटर जर पाहिलं तर करण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. रॉयल वॉरियर्स AR या टीमसाठी जर पाहिलं तर स्वतः कौशल्याचार्य पुरस्कार विजेते आणि आमचे मित्र बोरिवली बॉयचे सुभाष कोलापते सर देखील आवर्जून त्यांच्या टीमच्या बरोबरीने उपस्थित आहेत. करण आलेत बॅटिंग करण्यासाठी. याही वेळेला वेगात बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय वेग आहे या मुलाकडे. सुरुवातीलाच प्रभावित केलंय. परवा त्याच्या बंधूला म्हणजे रसेलला पाहिलं होतं, त्याचाच भाऊ आहे हा. आणि दोन्ही बंधू जर पाहिलं तर वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात. आणि हा बॉल वेग तर होताच होता, उसळी होती आणि बॉलला टर्नही पाहायला मिळाला. करण यांच्या विरुद्ध मोईन मात्र पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय. आणखीन एक बॉल वेगाबरोबर उसळी आणि शरीराचा वेध घेतोय हा चेंडू. आणि धावफलक जर पाहिला तर 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव दिलेली आहे. रिझवी कॉलेजसाठी देखील क्रिकेट खेळतायत मोईन. चिता कॅम्प परिसरातील आणखीन एक वेगवान गोलंदाज दाखल झालाय मी म्हणेल टेनिस बॉल किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये. नाव मोईन. आणखीन एक वेगवान बॉल. उत्तरच नाही या बॉलचं. सुंदर बॉलिंग. केवळ 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. आता असं झालंय हरीश सर आता की मुंबईमध्ये जर वेगवान गोलंदाज आला तर 4 पैकी 1 किंवा 2 हे चिता कॅम्पचेच येतात. वेगवान पाऊस, मुसळधार पाऊस, पावसातलं क्रिकेट, भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. यस, कृष्णा सातपुते यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आणि धावफलक जर पाहिलं तर मोईनने काय बॉलिंग केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रभावित केलं. 1 धाव केवळ खर्च केली आहे मोईनने. 13 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. रत्नेशला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. भूषण शिंदे नेतृत्व करतायत या मॅच टीमचं. स्वतः लेदर बॉलचे चांगले खेळाडू आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सध्या त्यांना आपण पाहतोय. परंतु इकडे करण आणि रियाजला प्रयत्न करावे लागतात. करण आणि अजित याही वेळेला फाईन लेगची दिशा निवडली आहे. तिकडे अभिषेक माने होते. धावफलक जर पाहिलं तर 1ने पुढे जाईल. स्ट्रॉंग झोन आहे फाईन लेगचा. सातत्याने फटके अजितने फाईन लेगच्या झोनमध्ये खेळलेले आहेत. आणि धावफलक जर पाहिला तर करण प्रयत्न करायचे. 6 ओव्हरची मॅच आहे. मॅच मोठी आहे कारण मुसळधार पावसात बॅटिंग करणं सोपं नाहीये. रत्नेचा हाही बॉल. बरेचसे बॉल मात्र सातत्याने लेनच्या पाठीमागे येत आहेत. तिकडनं उसळी घेत आहेत. यष्टीरक्षकांकडे जात आहेत. एक अचूक टप्पा जो कर्णधाराने मात्र कदाचित हे नियोजन सांगितलं असावं. परंतु रत्नेचा या बॉलने आतमध्ये टर्न घेतलाय. राऊंड द विकेट येऊन बॉलला जर पाहिलं तर आतमध्ये वळवलंय. पुन्हा एकदा तेच आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी बॅटरला. करणची विकेट येताना पाहायला मिळते. रत्नेशला यश मिळताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी.
दुसरा धक्का बसतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 14 झाली आहे. 14 धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. टीम रॉयल वॉरियर्स AR पश्चिम उपनगरामध्ये जर पाहिलं तर खूप चांगला खेळ त्यांच्याकडून देखील झालाय. मुंबईतील स्पर्धा गाजवत आहेत. नवीन बॅटर जर पाहिलं तर आशिष कनोजिया येतोय. या टीमचा एक प्रमुख खेळाडू. मोठमोठ्या संघांमध्ये देखील आम्ही आशिष कनोजियाला पाहिलं आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून देखील आशिष कनोजियाला पाहिलंय. परंतु आज आशिषला अजितच्या जोडीने एक चांगली भूमिका करावी लागणार आहे. आपण काल काय कामगिरी केली हा इतिहास झाला. आज वर्तमानामध्ये प्रत्येकाला खेळायचं आहे. आल्या आल्या पहिलाच बॉल उसळी होती. बॅकफुटला गेले. थर्डमॅनला बॉलला ढकललं. पाण्यामध्ये बॉल आहे. पाण्यामधून मार्ग काढत 2 खेळाडू तिकडे निघाले आणि चेंडूची फेकी करतील तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावा करायच्यात आपल्या टीमसाठी. सुरुवात तेवढी चांगली नाहीये परंतु शेवट चांगला आम्ही करू हा विश्वास स्वतःमध्ये जागृत करावा लागणार आहे. कारण मॅचमध्ये येण्यासाठी मॅचच्या बाहेर जाण्यासाठी 1 ओव्हर सुद्धा काफी असते. धावफलक जर पाहिला तर इकडे आता 16 वर जाताना पाहायला मिळेल. तिसरी ओव्हर सुरू असताना 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. समोर जर पाहिलं तर आशिष कनोजिया, जोडीला जर पाहिलं तर अजित आहेत आणि रत्नेश मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. डावखुरी हाताची रत्नेश. वेगवान आणि उसळीवाला बॉल पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांच्या दिशेने त्यांच्याही पाठीमागे जाईल आणि तिकडे पुन्हा एक धाव मिळेल. बायच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 17 धावा धावफलकावर. ओव्हर तिसरी सुरू आहे. म्हणजे सुरुवात आजच्या दिवसातील जर पाहिलं तर सगळ्यात संत सुरुवातीपैकी एक आहे. परंतु फक्त सुरुवात आहे, शेवट नाही. काही षटकार आले, काही चौकार आले तर आत्मविश्वास येईल आणि तो द्यावाच लागणार आहे. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर इकडे बाउन्स पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. जास्त उसळी झाली आणि पहिला बाउन्स देखील कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. डावखुरे आताच्या बॅटरसाठी बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे या रत्नेशमध्ये ते टॅलेंट आहे. बॉलला आतमध्ये आणणं, बॉलला बाहेर काढणं. आणखीन एक बॉल जो मात्र जास्त शफल झाले. एक थोडीशी चुकी करतायत अजित. सातत्याने शफल होत आहेत. सातत्याने फाईन लेगचंच क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करतायत. आणि इकडे जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोईनच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलाय. संघनायक देखील जर पाहिलं तर जे आपले प्रमुख गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करतायत, त्यांच्या 4 ओव्हरचा कोटा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतायत. 3 ओव्हर बाकी आहेत. पहा इकडे धावा गरजेच्या आहेत. पावसाळी क्रिकेटची पण पहा ना काय खासियत असते. पाऊस असताना वेगळं, पाऊस नसताना वेगळं. बऱ्याच मॅचेस असं पाहतो अगदी सगळं काही सुस्थितीत आहे. पाऊस आला आणि त्यानंतर मॅचेस बदलल्या. आणि पहिल्या डावात पाऊस कधी कधी, दुसऱ्या डावात पाऊस नाही पडत, त्याही वेळेला बदलतात. मोईनचा वेगवान बॉल यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका खेळला जातोय. वाह, आशिष कनोजिया बटला म्हणतात याला. षटकार खेचलाय पॉइंटला. हा सुंदर फटका खेळलाय. जसा बंदुकीतून गोळी सुटावी ना तसा पॉइंटच्या दिशेने हा बॉल निघाला आणि पोचला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि हे स्वतःला सांगतायत सातत्याने, माझी टीम संकटात आहे, मला खेळायचंय, मी नाही तर कोण. जसं हरीश सर सांगतात, मी नाही करणार तर कोण करणार. हा एक आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करावा लागतो. यावेळेला आणखीन एक बिग हिट केला जातोय. हवाई हल्ला, हवाई फायर येतोय. सिक्सर. आशिष कनोजिया ऑन फायर. चांगली कामगिरी या ठिकाणी आशिष यांची होताना पाहायला मिळते. या बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे फेकून देण्यात यशस्वी राहिलेत. बॅक टू बॅक 2 षटकार आणि टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये आली आहे. हेच तर क्रिकेट आहे. पहिल्या षटकात ज्या बॉलरने केवळ 1 धाव दिली होती, या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवर 12 दिल्यात. यालाच क्रिकेट म्हणतात. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल पॉइंट थर्डमॅनच्या दिशेने जातोय. 1 धाव तिकडे घेतली गेली. अजितने दुसऱ्या धावेचा कॉल दिला. वेगात थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय आणि तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न सिद्धार्थ गौडा होते आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. बत्तीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हो, परंतु जी आपली स्ट्रेंथ असते त्या स्ट्रेंथमध्ये कधी कधी आपण आउट सुद्धा होतो. याच प्रकारच्या चेंडूवर षटकार मारला, पुन्हा एकदा तिकडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मोईनने मात्र या ठिकाणी कमबॅक केलंय. वेग आहे इकडे, बॉलला उसळी देण्याची क्षमता. फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक कॅप्टन भूषण शिंदे पकडतायत कॅच. मोईन घेत आहेत विकेट. प्रणय कोळी येत आहेत. आणखीन एक धडाकेबाज बॅटर ज्याच्याही नावाची चर्चा सुरू आहे सध्या, प्रणय कोळी. अंदर पाखाडीला बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील प्रणय कोळी. मुंबईच्या देखील मोठमोठ्या संघातून त्यांना मी खेळताना पाहिले, काही मॅचेस एसपी मध्ये देखील खेळलाय. वेगात बॉल पाहायला मिळतोय, परंतु वेग आहे समोर चिता कॅम्पचा. मोईनचा एक वेगवान चेंडू या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळतोय. यावेळेला बॉल पुढे गेलाय आणि वेगात केलाय आणि नॅचरली त्यांचे बॉल आतमध्ये टर्न होत आहेत. तो टर्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मोईनच्या वेगाचा बोलबाला आहे सध्या, परंतु प्रणयची बॅट देखील बोलणं गरजेचं आहे. आता 32 वर धावसंख्या आहे. ओव्हर नंबर 4 आहे. वेगात बॉल होता, खेळायचा तर प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. तिकडे एक धाव मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 33 धावा धाव फलकावर. 2 ओव्हर बाकी आहेत आणि जर का येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये इकडे 25-30 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्थितीपर्यंत टीम जाऊ शकते, कारण पावसातलं क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. सिद्धार्थ येत आहेत गोलंदाजीसाठी. विक्रोलियन संघातून देखील दर्जेदार क्रिकेट खेळतायत. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगलं खेळतात सिद्धार्थ. यावेळेला देखील फटका फसला जरूर आहे. बॉल पाठीमागे जाऊन थोडंसं खेळण्याचा प्रयत्न होतोय प्रणय यांच्याकडून. तिकडे जर पाहिलं तर पुन्हा एक धाव मिळेल. अजित मात्र आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील, जे सलामीला आलेत. जोडीला जर पाहिलं तर प्रणय आहे. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि असे नाही की प्रत्येक बॉलवरच तुम्हाला षटकार मारायचा आहे. काही सिंगल डबल्स देखील महत्त्वाचे असतील आणि मायनस बॉलवरचे प्रहार देखील तेवढेच महत्त्वाचे असतील येणाऱ्या 11 बॉलमध्ये. आपण पाहतोय 70-70 प्रस्तुत असणारी क्रीडा स्पर्धा. यावेळेला उसळी होती फाईन लेगच्या क्षेत्रात आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न. अजितच्या स्ट्रॉंग झोन मध्ये खेळाडू उभा केला होता, परंतु तिकडे कॅच सुटते आणि बॉल षटकारामध्ये जाऊन पडतोय. षटकार येताना पाहायला मिळेल. पहा धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 6 धावांनी. हळूहळू मात्र आता धावसंख्या उभारली जाऊ लागलेली आहे. सुरुवात अडखळती झाली होती, परंतु त्यानंतर कमबॅक केलं गेलेलं आहे. मागील 2 ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणावर धावा आलेल्या आहेत. पहिल्या 3 षटकात जर पाहिलं तर 18 वर थांबलेली धावसंख्या. चला घाई करायची आहे, कोणताही विलंब नको इकडे. यावेळेला समोर उडवलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर अजित स्क्वेअर लेग फाईन लेगच्या झोन मध्ये चेंडू खेळत होते आणि आता सीमारेषेच्या पार पाठवलाय. षटकार मात्र घोषित केला जातोय. अजितच्या बॅटमधून एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहिला. बॅक टू बॅक 2 षटकार आणि आता
रॉयल वॉरियर्स AR ही टीम मात्र हळूहळू मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करू लागलेली आहे. संघर्षाचा काळ संपलाय आणि आता जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या उभारण्याची वेळ आली आहे. षटकारामध्ये खूप चांगलं या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. यावेळेला तो थोडासा दबाव आहे जो 2 षटकार आले सुरुवातीला आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे वाईटच्या स्वरूपात पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिला बाउन्स देखील या ठिकाणी दिलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 47 धावा धावफलकावर 5वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा जर पाहिलं तर आज चौथा दिवस आहे व्यावसायिक संघांच्या गटाचा. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर लेंथवरून बॉल यष्टीरक्षकांकडे शूट केलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. इकडे अनुभव दाखवताना पाहायला मिळतात सिद्धार्थ. चांगला चेंडू पाहायला मिळाला. नॅचरली बाहेर देखील वळण घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. 5वी ओव्हर सुरू आहे. 47 धावा धावफलकावर. हळूहळू मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण. यावेळेला पूल केलाय. बॉलला उसळी होती. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि खूप चांगली कॅच पकडली. जुनी डोंबिवलीचे तुषार आता आहे आय थिंक त्या ठिकाणी आणि तुषार यांनी पकडलेली ही कॅच आपल्याला तिकडे पाहायला मिळाली. तुषार पाटील होते त्या ठिकाणी. त्यांनी एक चांगली कॅच घेतली आहे. अजितने काही चांगले स्ट्रोक खेळले. स्वतःला सिद्ध केलं. 20 धावा केल्या. 2 षटकार लक्षात राहण्यासारखे उभे झालेत. मुन्ना पहिला बॉल जर पाहिलं तर मुन्नासाठी वेग उसळी दोन्ही पाहायला मिळाल्या आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. परंतु या व्हाईट बॉलला दाद मागितली आहे यष्टीरक्षकांनी. यस व्हाईट बॉल साईडचा. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी या व्हाईट बॉलच्या साह्याने धावून पोहोचलेली आहे ती. 48 धावा धावफलकावर आहेत. 5वं षटक. धावांसाठीचा संघर्ष सुरुवातीला पाहायला मिळाला. त्यानंतर बऱ्यापैकी धावा आलेल्या आहेत. आता आव्हानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. सिद्धार्थ समोर आहे आणि बॅटिंगसाठी धडाकेबाज बॅटर एक महाराष्ट्रातील मीरा भाईंदरचा एक जबरदस्त खेळाडू उबेद खान. हो परंतु उबेदला माघारी परतावं लागतंय. सिद्धार्थने एक अचूक चेंडू टाकला. त्यावर चूक केली आणि कीपरने मात्र कोणतीही चूक केली नाहीये. विकेट. एक षटक मात्र अजूनही बाकी आहे. पहा या शेवटच्या षटकात जर का 10-15 रन आल्या मॅच मध्ये मजा येईल. यावेळेला दुसऱ्या डावात जाईल. दक्षिण मुंबईतील एक नामवंत संघ आहे मयूर 11 यांना आपण पाहतोय. तुषार पाटील यांना इन ॲक्शन मध्ये पाहतोय आम्ही. एक चांगली कॅच देखील त्यांनी घेतली आहे. भूषण शिंदे यांना देखील पाहतो आणि वेगवान गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. सात बंगला
एक्सप्रेस अंधेरीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक माने काही वर्षापूर्वी जर पाहिलं तर महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत देखील नाव समाविष्ट होतं या गोलंदाजाचं. परंतु वेग आहे अभिषेकचा आणि या वेग हीच ओळख आहे अभिषेक यांची. नवीन बॅटर येत आहेत, साहिल येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. यावेळेला वेगवान चेंडू पाहिला मिळतोय कव्हरच्या दिशेने. अभिषेक माने पहिला चेंडू जबरदस्त राहिला. वेग ही ओळख आहे अभिषेक माने यांची. आणि इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 49 धावा धाव फलकावर आहेत. हे 5 बॉल खूप निर्णायक असणार आहेत आणि साहिल आणि प्रणयला ते खेळायचे आहेत. या टीम मध्ये जर पाहिलं तर मयूर 11 आम्ही निमेश रेडकर यांना देखील पाहतोय. या वेळेला वेगातील बॉल फटका फसलाय. बॉल हवेत. मोईन चेंडूच्या खाली येत आहेत आणि अभिषेक माने सेलिब्रेशन सुद्धा करतायत. विकेट घेत आहेत. येतात मात्र बॅटिंगसाठी टीमचे कॅप्टन आणि उत्तर मुंबईतील एक ख्यातनाम खेळाडू वसीम येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करावी लागेल आज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. यानंतरची देखील एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. ताई पॅकर्स पालघर आणि त्यांच्या विरोधात राजमुद्रा विक्रोलियन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचे. पहिल्याच बॉलवर चांगला फटका खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, तो प्रयत्न केलाय प्रणय आणि वासिमने आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा कॉल मात्र प्रणयने केलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात वसीमला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. 50 ओलांडली आहे धावसंख्येने. 51 धावा धाव फलकावर झालेले आहेत. प्रणय कोळी. प्रणय पुन्हा एकदा बिग हिट करतायत परंतु समस्या राहिली आहे. प्रणय यांचे स्ट्रोक जर पाहिलं तर सातत्याने पॉइंट आणि पाठीमागच्या बाजूला जाताना पाहायला मिळत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि अभिषेक हो रनआउट. शुभम सांगळे आलेले आहेत नॉन स्ट्राईकला परंतु स्ट्राईकवर प्रणय कोळी. गोलंदाजीसाठी अभिषेक माने. मानेचा हा बॉल हवाई हल्ल्यासाठी पाठवला जरूर आहे. बॉल बराच वेळ हवेत आणि भूषण तिकडे जात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत
आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. ती 54 धावांवर धावसंख्या जाईल. आणि एक बॉल बाकी आहे ना, शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाहूया या बॉलवर मॅच जर कदाचित एखादा मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेटमधील रेकॉर्ड ब्रेक प्राइज असणारी क्रीडा स्पर्धा भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 70-70 स्पोर्ट्सवर आपण या मॅचचा आनंद घेत आहे. मयूर 11 परेल आणि दुसऱ्या बाजूला रॉयल वॉरियर्स AR कांदिवली यांच्यातील लढत पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे परंतु पाहूया फिल्डर त्या ठिकाणी राहुल थोडेसे दूर राहिले. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केलाय, तिसरीचाही प्रयत्न. पाण्यामध्ये बॉल आहे, चिखलामधून उचलला, थ्रो केला निमेशने. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 आणि अभिषेक माने करतात आणखीन एक रनआउट. 3 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 57 विजयासाठी 58. म्हणजे बऱ्यापैकी पहिल्या 3 ओव्हरला जर पाहिलं तर 18 ही धावसंख्या होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळाल्या. आणि त्याचं कारण आहे खूप चांगली बॅटिंग आशिष कनोज यांनी ती सुरुवात केली मॅचची. त्यानंतर अजितने काही चांगले स्ट्रोक खेळले आणि त्याच्या जोरावर मात्र धावसंख्या एक सन्मानजनक म्हणजे जिकडनं फाईट करू शकते AR टीम रॉयल वॉरियर्स टीम तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु दुसऱ्या डावात काय घडतं ते आपल्याला पाहायचं आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा 4था दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे. उद्या अंतिम दिवस असणार आहे. सेमीफायनलला जाणाऱ्या 4 टीमपैकी चंद्रकांत स्मृती वडवली B पहिली टीम होती ग्रामीण गटातून. ओम 11 बोरशेती शहापूर तालुका दुसरी टीम ठरली ग्रामीण गटातून दुसऱ्या फेरी अंतिम 4 मध्ये जाताना. कालचा दिवस जर पाहिला तर इराकी 11 सिल्वर स्टार या टीमने व्यावसायिक गटातून 4 मध्ये दाखल झाले. आज कोण दाखल होणार हे मात्र बाकी आहे. पाहूया यानंतरच्या कालखंडामध्ये. आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी भिवंडीकर तर दिवाणेच असतात परंतु अख्खा भारत वाट पाहतो. या व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. आपका बहुत बहुत धन्यवाद चंद्रकांत शेटे. दोस्तों आप देख रहे हैं RK फ्री हिट प्रेजेंट्स भिवंडी चैंपियंस ट्रॉफी और इस ट्रॉफी के आयोजक भावेश पवार और बिलाल शेख दोनों का हमारे बीच आगमन हुआ है. हार्दिक स्वागत है बिलाल शेख और भावेश पवार, इन दोनों व्यक्तियों का जिन्होंने इस टूर्नामेंट को आपके सामने रखा है. यस, अगला जो टॉस होने जा रहा है ये होने जा रहा है ताई पैकर्स प्रभा देवी और राजमुद्रा विक्रोलियंस. दोनों टीमों के कैप्टन से गुजारिश है कि टॉस के लिए आ जाए. हाँ चलिए बैटर भेजिए. बैटर्स मयूर 11 आपको बैटर्स भेजने हैं. वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम. एक लो स्कोरिंग मैच है यहाँ पर AR रॉयल वॉरियर्स का, लेकिन बारिश का जो क्रिकेट है ये ऐसा क्रिकेट है जिसमें कोई भविष्यवाणी की नहीं जा सकती. कभी कभी ऐसा भी होता है कि 120-125 भी चेज हो जाए और कभी कभी ऐसा भी होता है कि 40-45 डिफेंड भी हो जाए. सो इट ऑल डिपेंड्स. 3.5 लाख रुपए की इनामी राशि विजेता टीम को रबर बॉल के इतिहास में पहली बार इतनी बड़ी इनामी राशि की प्रतियोगिता दी जा रही है और बहुत ही कम एंट्री फी में ये इनाम आपको जीतने का मौका मिल रहा है. पहले ये टूर्नामेंट केवल 16 ग्रामीण टीमों में होनी थी, लेकिन पब्लिक डिमांड की बदौलत ऑल इंडिया ओपन फॉर्मेट भी इसमें जोड़ दिया गया. 16 ग्रामीण और 16 शहरी यानी कि ऑल इंडिया ओपन टीमें इस प्रतियोगिता में खेल रही हैं, जो हमारे लिए बड़े खुशी की बात है. और भिवंडी शहर जिसने एक से बढ़कर एक खिलाड़ी दिए, ऐसे 2 भिवंडी के बड़े प्लेयर्स ने इसको मिलकर ऑर्गेनाइज किया है. बी फॉर भिवंडी, बी फॉर भावेश, बी फॉर बिलाल, बी फॉर बेस्ट. तो ये बेस्ट टूर्नामेंट आपके सामने रखा गया है. हाईएस्ट प्राइज मनी इन द हिस्ट्री ऑफ रबर बॉल क्रिकेट. राजमुद्रा विक्रोलियंस और ताई पैकर्स प्रभा देवी पालगर दोनों कैप्टन टॉस के लिए आ जाए प्लीज. मैच रेफरी सचिन कदम से आपको कांटेक्ट करना है. हमारे स्कोरर अल्पेश गायकवाड़, बहुत अच्छी भूमिका अल्पेश की. काफी सीनियर स्कोरर है इस टूर्नामेंट के. 6 ओवर के मुकाबले हैं और
पहले ओवर की शुरुआत होगी यहाँ पर। आशीष कनौजिया मेरे ख्याल से अपने रनअप पर दौड़ रहे हैं, सो हो सकता है पहला ओवर उन्हें दिया जाएगा। भूषण शिंदे और प्रथमेश बेलचेड़ा, दोस्तों ये 70-70 क्रिकेट बैट्स, लगा तो 6। चेक राजमुद्रा विक्रोलियन्स टीमचे कॅप्टन आपल्याला रिक्वेस्ट आहे की टॉससाठी या, बिकॉज टाय बॅकर्स पालघर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, सो आपल्याला देखील रिक्वेस्ट आहे की लवकर टॉससाठी या. जी हाँ, 70-70 सॉक्स, 70-70 कैप्स, 70-70 टेनिस बॉल, 70-70 टेनिस बैट्स, 70-70 टी शर्ट, 70-70 ट्रैक पैंट्स, एवरीथिंग अंडर वन रूफ, लगा तो 6। बिलीव एंड अचीव जिनका टैगलाइन है। आप फ्रेंचाइजी बन सकते हैं अपने शहर में, जरूर राब्ता करें, कांटेक्ट करें और बाकी की जानकारी जो फ़ोन नंबर दिए हुए हैं उस पर हासिल करें। टेनिस बॉल का सीजन जैसे शुरू होगा इस साल, भरपूर मात्रा में 70-70 टेनिस बॉल्स ऑल ओवर इंडिया और इंडिया के बाहर भी डिमांड में है ये बॉल्स। लगा तो 6, 7। आइए चलो शुरुआत करें। 70-70 यूट्यूब चैनल पर लाइव हमारे तमाम नाज़रीन, इनका भी तहे दिल से इस्तकबाल है, सभी को खुशामदीद। शुरू करेंगे चेस, टारगेट 58 ऑफ 36 बॉल्स। आशीष कनौजिया गेंद करेंगे भूषण शिंदे को। हाँ, बैटर है प्रथमेश बेलचेड़ा अन्ना। वाइड बॉल अंपायर मुन्ना पठान द्वारा। प्रथमेश बेलचेड़ा, और यहां पर तुरंत रिफर किया गया थर्ड अंपायर को। मैच की पहली बॉल पर रेफरल, 2 रेफरल हर टीम को दिए गए हैं। स्कोर इक्वल होता है तो सुपर ओवर रहेगा। 3.5 लाख रुपए की इनामी राशि, और भिवंडी शहर को इसका पूरा श्रेय जाता है। अपने भिवंडी में ये सबसे बड़ी इनामी राशि, पूरा इंडिया देख रहा है भिवंडी को। वाइड बॉल दिया गया है, सो स्टार्ट्स विद अ सिंगल। थोड़ा सा गेंदबाजी पर ध्यान रखना होगा। यहाँ पर आशीष कनौजिया को ये एक्शन रिप्ले दिखाया जा रहा है, सर के ऊपर से जब गेंदें जाती हैं तो वाइड बॉल दी जाएगी। स्कोर है 1 रन, 57 की जरूरत है। बेलचेड़ा ने उठा दिया, बाउंड्री लाइन पर जाती हुई गेंद, लेकिन ये पावर प्ले है। खिलाड़ी मिडॉन का सर्कल के अंदर था और तेज कदम भागते हुए 2 रन। रिले थ्रो और नो बॉल, कहानी में ट्विस्ट है। नो बॉल भी आया, उस पर 2 रन भी आए, फ्री हिट भी आया। एक आदर्श स्थिति में है इस वक्त मयूर स्पोर्ट्स। 4 विदाउट लॉस, चेजिंग 58। एआर रॉयल वॉरियर्स के लिए आशीष कनौजिया पहला ओवर कर रहे हैं। सामने बैटर है प्रथमेश बेलचेड़ा, जिनका निजी स्कोर है 2। भूषण शिंदे 0 पर है। टोटल स्कोर 4, 2 अतिरिक्त। शरीर से थोड़ा दूर खेला था, कैच आउट का मौका और आउट, लेकिन ये फ्री हिट। एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड। आज के दिन की एक और विशेषता आप देख रहे हैं, तारिफ भाई स्वयं छतरी के नीचे वहां मैदान पर खड़े हैं। जिस तरह तपती धूप में और बरसती बारिश में हमारे भारत के सैनिक बॉर्डर पर खड़े रहते हैं, बिल्कुल मैच की गतिविधियों पर बारीक नजर है उनकी। इस बार शॉट के लिए जगह बनाते हुए पुल कर दिया है, बॉल हवा में है। 1 रन पूरा किया, दूसरा लेने का प्रयास वहां पर स्लाइड होते हुए। कौन गांव में आई है? वेट एंड जॉय पार्क पूना जाने की जरूरत नहीं है, यहाँ वेट भी हो जाएंगे और जॉय भी मिलेगा, और ये दोनों जब मिलेंगे तो एंजॉय करेंगे। स्कोर 7, 3.5 lakhs bucks, द बिग मूला अंग्रेजी में जिसको कहते हैं। खिलाड़ियों को माला माल करने वाला यह टूर्नामेंट है बारिश के सीजन में। स्ट्राइक पर अब भूषण शिंदे। कनौजिया की गेंद थोड़ा शरीर से दूर खेले, बॉल हवा में रही है, एक्स्ट्रा कवर की ओर जाती हुई। 1 रन पूरा हुआ है, दूसरा लेने का प्रयास। सबसे बड़ी बात है रनों की तलाश में है।
राजमुद्रा विक्रोलियंस और टाई पैकर्स प्रभा देवी पालघर दोनों कैप्टन आपको रेडी रहना है टॉस के लिए। इसके बाद आपका मुकाबला रहेगा। स्कोर है 8, 50 की जरूरत है। इंप्रोवाइज करते हुए खेल दिया है, बहुत ही उम्दा तरीके से उस बॉल को फ्लिक कर दिया था बैकवर्ड ऑफ स्क्वायर। 1 रन पूरा किया गया है। रन का कोई दबाव नहीं है, अपने प्राकृतिक खेल को बताने में कामयाब रहे हैं दोनों ओपनर्स। प्रथमेश बेलछड़ा जो कि फायर ब्रांड बैटर है, दक्षिण मुंबई का एक ऐसा खिलाड़ी जिसने तहलका मचाया हुआ है मुंबई के टूर्नामेंट्स में, और ऑल इंडिया टूर्नामेंट में भी आजकल वो खेल रहे हैं। स्कोर 10। चाबुक शॉट, लेकिन बॉल बाउंड्री लाइन के बाहर नहीं जाएगी। घास बहुत ज्यादा है, इसलिए घास में रुकती हुई, घास को भी थोड़ा गुदगुदी कराती हुई वो 10x की बॉल, और जब तक 2 रन। स्कोर 12, 12 विदाउट एनी विकेट्स। आप देख रहे हैं भिवंडी चैंपियंस ट्रॉफी ब्रॉट टू यू बाय आरके फ्री हिट। इस प्रतियोगिता को पूरा सपोर्ट 70-70 के तारीफ भाई का मिला हुआ है। राइजिंग और सरप्राइजिंग डिलीवरी, बहुत अच्छा टेक ऑफ था उस बॉल का। आशीष की हाइट कम है लेकिन अच्छा पेस जनरेट किया। ओवर की समाप्ति। स्कोर है 12, 5 ओवर में 46 रन चाहिए। 30 बॉल्स एंड 46 टू विन। और रेफर किया गया है थर्ड अंपायर को ओवर स्टेपिंग के लिए। थर्ड अंपायर जय पवार। थँक्यू. आपण टॉस देखील करणार आहोत. असा ग्रुपमधला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टाय पॅकर्स पालघर त्यांच्या विपक्षामध्ये राजमुद्रा विक्रोलियन्स ही लढत पाहायला मिळेल. टॉस आपण करणार आहोत. आमच्या समवेत मॅच रेफरी सचिनजी कदम सर आहेत. कॉल कोणाचा असेल? टाय पॅकर्स पालघर टीमचा कॉल. इट इज टेल, म्हणजे टॉस दरवाणीतनं जिंकलाय टाय पॅकर्सनं. बघा आपल्याकडे वेळ नाही आहे, फक्त निर्णय सांगायचा. फिल्डिंग टॉस कंप्लीट. टॉस दरवाणीतनं जिंकला टाय पॅकर्स पालघर टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. सामना सुरू आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. स्कोर 12, फेयर डिलीवरी, लीगल बॉल। ये कैमरा वर्क और इस बात की पुष्टि करते हुए कि वो लीगल बॉल थी। नए ओवर को प्रारंभ किया जा रहा है। बॉलर है शुभम। शुभम के सामने बैटर है भूषण शिंदे। 2 बॉल 3 पर भूषण, 5 बॉल 7 पर प्रथमेश बेलछेड़ा। मेरा नाम है प्रथमेश बेलछेड़ा। मैंने कभी किसी को नहीं छेड़ा, लेकिन अगर किसी ने मुझे छेड़ा तो मैंने उसे नहीं छोड़ा। ये बेलछेड़ा है। बहुत अच्छा उनका प्रदर्शन रहा था पिछले सीजन में। राजकोट में भी बहुत अच्छा खेल रहा उनका। शुभम एक युवा गेंदबाज है और उनके ऊपर जिम्मेदारी सौंपी है टीम मैनेजमेंट ने। बहुत अच्छा रिलीज है। हाई एम बॉलिंग एक्शन, स्ट्रेट ड्राइव, 1 रन हासिल किया भूषण ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 13। हमारे जो व्यूअर्स ने अभी अभी अपने स्मार्टफोन या स्मार्ट टीवी ऑन किया, उनका स्वागत है। आप देख रहे हैं आरके फ्री हिट प्रेजेंट्स बीसीटी भिवंडी चैंपियंस ट्रॉफी। और इस बार पुल कर दिया है सशक्त और झकास। 6 रन। फ्रंट फुट को क्लियर किया और उसके बाद में आदर्श स्थिति में आए और बॉल को पुल कर दिया। जिस तरह कर्मा फिल्म में डॉक्टर डैन को कहा जाता है इस थप्पड़ की गूंज तुम्हें सुनाई देगी, बिल्कुल ये 6 की गूंज सुनाई देगी, ऐसा 6 था। 19। बेहतर बॉल थी। स्टंप टू स्टंप, आई थिंक दैट्स अ वेरी राइट लाइन। हमने देखा आज कृष्णा ने बहुत इंप्रेस किया था मॉनसून ब्लास्ट में। इवन आज भी बहुत अच्छी बॉलिंग रही थी सोहेल की। युवा गेंदबाजों को जब मौका मिलेगा तो वो अपना जौहर दिखाएंगे। और ये वजह भी है कि अंडर 24 ट्रॉफी भी आपने देखी।
70-70 स्पोर्ट्स द्वारा। अब इस बार घुमा के शॉट, अफलातुन 6 रन। होलसेल में रनों का कारोबार मयूर स्पोर्ट्स द्वारा किया जा रहा है। उसी दिशा में वही अंदाज, वही तरीका। स्कोर है 25। बताते हुए वहां पर प्रथमेश बेलछेड़ा, मैंने खेलने का न तरीका छोड़ा है न तेवर छोड़े हैं, और मेरे बल्ले से आते हुआ हर सिक्स एक जेवर है, क्योंकि मेरे तीखे तेवर है। स्कोर 25। ऑफ साइड पर मैं खेल सकता हूं बताते हुए स्क्वायर ड्राइव। ओवर पिच गेंद थी, हवा में कुछ समय रही, लेकिन कोई खतरा नहीं है। 1 को 2 में तब्दील किया, 2 को 3 में तब्दील करना चाहते थे। भूषण शिंदे आ चुके थे लेकिन मना किया गया क्योंकि उनके पार्टनर की नजर नहीं थी। वापस कदम खींचे क्रीज में। पारी का दूसरा ओवर, पावर प्ले का अंतिम ओवर है, और शुभम के सामने बल्लेबाजी का लुत्फ उठाते हुए स्कोर 27। प्रथमेश बेलछेड़ा 21 पर खेल रहे हैं, 9 गेंदों का सामना किया है। भूषण 3 बॉल 4, शुभम की 5 गेंदों में 15 रन आए हैं। मयूर 11 परेल, इनकी बल्लेबाजी चल रही है। इस बार ओवर पिच बॉल थी, कुछ समय बॉल हवा में जरूर रही। आशीष कनौजिया वहां पर पहुंचना चाहते थे, लेकिन इसके पहले बॉल को उठाते थ्रो करते उबैद खान के पास। 2 रन और आते हुए स्कोर पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 17। टोटल स्कोर 29 आफ्टर 2। रन रेट 14.50। 29 बने, 29 चाहिए। थोड़ा है, थोड़े की जरूरत है। क्रिकेट भिवंडी में खूबसूरत है। 29 मोर टू विन द मैच। आज का ये चौथा मैच, इसके बाद 3 मुकाबले और हैं। अगले मुकाबले में ताई पैकर्स प्रभादेवी पालघर ने टॉस जीतकर फील्डिंग लेने का फैसला किया है। विक्रोलियंस की पहले बैटिंग रहेगी। नए ओवर को प्रारंभ किया जाएगा अब कोन गांव वाले छोर से। आप यहां पर बस से आ सकते हैं, रिक्शा से आ सकते हैं, टैक्सी से आ सकते हैं, ट्रेन से आ सकते हैं। कल्याण वेस्ट में आप उतरिए और कोन गांव के लिए आपको रिक्शा मिलता है। पानी की टाकी गई है, पानी की टाकी के सामने रिक्शा रुकेगी। रोड क्रॉस कीजिए, गली में आइए। छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण कोन आज क्रिकेट की गतिविधियों का केंद्र बना हुआ है। नया ओवर करेंगे कबीरा। रैपिड बॉल और वाइड। मुंबई का टेनिस क्रिकेट कितना भाग्यवान है कि मुंबई के टेनिस क्रिकेट में फकीरा भी है और कबीरा भी है। स्कोर 30। ओह, बेहतरीन कोशिश थी। ये कैच होता तो क्या बात थी। बिल्कुल इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल की याद आ जाती। अच्छी कोशिश उबैद खान की। मीरा रोड के सबसे बेहतरीन खिलाड़ियों में जिनका नाम लिया जाता है। अपने सुपर डाइव। एक जूते के एडवर्टाइज में आपने प्राणी को देखा होगा, बिल्कुल वैसा डाइव था। पहली स्लिप से गुजरती हुई बॉल, 1 रन प्रथमेश बेलछेड़ा अपने नाम करेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 32। 32 विदाउट लॉस। 58 अगर बिना कोई विकेट के पूरा कर लेते हैं तो ये भी अपने आप में एक बहुत बड़ा मनोवैज्ञानिक दबाव रहेगा प्रतिद्वंदी टीम पर। 32 बने हैं। अभी भी मैच जीतने के लिए 26 की दरकार मयूर 11 परेल को। फील्डिंग को थोड़ा फैला दिया गया है, और जो अच्छी बात भी है क्योंकि उन्हें अच्छी तरह पता है कि पावर प्ले खत्म हुआ है। बहुत ज्यादा तेज भी और दूर भी है अंपायर मुन्ना पठान। वाइड बॉल देते हुए स्कोर 33। 25 रन और चाहिए दूसरे राउंड में प्रवेश करने के लिए। 16 टीमें खेल रही है ऑल इंडिया ओपन हाफ में।
16 टीमें ग्रामीण में। अपर कट लगा दिया और स्लिप के सर के ऊपर से गेंद गई। वसीम कप्तान स्वयं अब वहां जाते हुए 1 रन का और इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 34 की जरूरत है। कबीरा पारी का तीसरा ओवर अंजाम करते हुए अब तक 3 गेंदों में 5 रन खर्च हुए हैं। प्रथमेश बेलचड़ा 11 बॉल 24, भूषण शिंदे 5 बॉल 6, बाकी अतिरिक्त। इस बार अपील और आउट। फुटवर्क बिल्कुल भी नहीं था, जगह पर खड़े रहकर खेलने का प्रयास, बल्ले का मोटा सीरा और एक आसान कैच उबैद खान के दस्तानों में। पहली सफलता मिलती हुई यहां पर एआर रॉयल वॉरियर्स को, और ये रॉयल विकेट। ऊपर उठती हुई गेंद थी और उस पर कुछ कर नहीं पाए बल्लेबाज। प्रथमेश बेलचड़ा आउट हुए 24 पर। 12 गेंदों का सामना किया नए बैटर राहुल चौधरी। हाल ही में जिनकी बल्लेबाजी का जलवा आपने देखा था, घोड़बंदर 70-70 घोड़बंदर धमाका में कविश 11 मुलुंड को जिन्होंने विजेता बनाया, और वो सारे नाम याद रह गए। मतलब राहुल चौधरी है, अभय है, रमेश है, विशाल है, मुलुंड में राहुल ही राहुल। जब आप 1 आध 2 टूर्नामेंट अच्छा खेलते हैं तो तुरंत आपकी डिमांड बढ़ जाती है, और राहुल की डिमांड इस तरह बढ़ गई। राहुल की डिमांड इस वक्त ऐसी बढ़ी हुई है कि जिस तरह बॉलीवुड की फिल्मों में नवाजुद्दीन सिद्दीकी की डिमांड बढ़ी है। स्कोर 34, 1 विकेट के नुकसान पर 24 की जरूरत। कबीरा ओह क्या बॉल है, स्नॉटर। फास्ट बॉलर कैसा होना चाहिए दिखाते हुए कबीरा। यह गनीमत है कबीरा के हाथ में लेदर बॉल नहीं है। क्या पेस पे बॉलिंग किया उन्होंने। राहुल चौधरी का भव्य स्वागत दोपहर के समय गर्म जोशी के साथ। 34 पर 1, तीसरा ओवर। वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 35, 1 विकेट के नुकसान पर। 35 फॉर 1। 5 एक्स्ट्रा है। एक्स्ट्रा रन बहुत महंगे पड़ सकते हैं लो स्कोरिंग मैच में, जहां 57 रन पहली पारी में बने, 58 दूसरी पारी में चुनौती है। कबीरा ने अब तक अपनी 5 गेंदों में 6 रन दिए, 1 विकेट हासिल किया है। सामना करेंगे उनका राहुल चौधरी। वाइड बॉल, 36 फॉर 1। 36 पे 1, 6 एक्स्ट्राज है। 5 वाइड 1 नो बॉल, मतलब 1 एक्स्ट्रा ओवर आप कर रहे हैं। जरूरत से ज्यादा गति ये प्रगति के लिए अवरोध बनती है। ओवर पिच बॉल थी और इसको कहते गोल्फ शॉट। हाथ में बल्ला नहीं, गोल्फ स्टिक थी, और ये 6 रन। कड़क। आज का बल्लेबाज कैसा हो, राहुल चौधरी जैसा हो। 42 पे 1, 3 ओवर के बाद, यानी कि अब बची हुई 18 गेंदों में मैच जीतने के रन चाहिए 16। इस मैच को जीतने वाली टीम दूसरे चरण में प्रवेश करेगी। दूसरे चरण में प्रवेश करने के लिए एक और आखिरी मुकाबला रहेगा विक्रोलियंस और ताई पैकर्स। फिर उसके बाद विजेता टीम जो है वो इस मैच की विजेता टीम से खेलेगी, और आखिरी मैच में आज एनएसपी ब्रह्मा बॉयज ये टीम के सामने फिर छठे मैच की विजेता टीम खेलेगी सेमीफाइनल में प्रवेश करने के लिए। वो क्वार्टर फाइनल का आखिरी मुकाबला रहेगा आज, जो 7वां मैच रहेगा। हर रोज 7 मुकाबले हुए, 32 टीमों का शेड्यूल समय पर पूरा हुआ। आठ लाख से भी ज्यादा लोगों ने पिछले
4 दिन में इस टूर्नामेंट को देखा है, आज की व्यूअरशिप इसमें ऐड हो रही है। आज का दिन खत्म होते होते इसमें 2 लाख व्यूअरशिप जुड़ जाएगी और कल इस टूर्नामेंट का अंतिम दिन रहेगा। 16 की जरूरत, 42 पे 1। कनौजिया के गेंद और हुक कर दिया, 6 को बुक कर दिया ऐसा लग रहा है। जन्नाटेदार शॉट। भूषण शिंदे, शिंदे के स्ट्रॉन्ग जोन में। और एक मशहूर कहावत है कि अगर टप्पे में आया तो कार्यक्रम कर दूंगा, बिल्कुल वही शॉट था। 48 फॉर 1, 10 की जरूरत। राहुल चौधरी 2 बॉल 6, भूषण शिंदे 7 बॉल 12, आशीष 8 गेंदों में अब तक 18 रन दिए। इस बार बॉल हवा में और वसीम आखिरकार कैच लेने में कामयाब रहे। पहले स्लिप पर सफलता मिली आशीष कनौजिया को। राइजिंग डिलीवरी बराबर से गेंद के ऊपर आ नहीं पाए थे और मोटा सिरा, वसीम का पैर वहां पर फिसला लेकिन कैच ले लिया। 48 रनों की ये शराक यहां पर दूसरा विकेट गिरता हुआ। 48 पर नए बैटर है निमेश रेडकर। दस रन चाहिए मैच जीतने के लिए। चौथा ओवर चल रहा है। अगली दोनों टीमों को रेडी रहना है। जैसे ही मैच खत्म हुआ अंपायर तुरंत आएंगे और आपको मैच शुरू करना है। 3 मुकाबले और हमें खेलने हैं और सभी से सहयोग है कि आप वक्त के मामले में थोड़ा पाबंद रहें। निमेश रेडकर, दक्षिण मुंबई की टीम है। मयूर 11 परेल। निमेश रेडकर ये घाटकोपर के खिलाड़ी है। परेल फेमस है लोकोमोटिव शॉप के लिए, बहुत ज्यादा ऊपर और वाइड। 49 फॉर 2। कनौजिया गेंदों को पिचअप कराने की बजाय शॉर्ट पिच रख रहे हैं और उसका नुकसान हो रहा है AR रॉयल वॉरियर्स को। बेहतर बॉल थी लेकिन सर के ऊपर से वाइड। रेफर किया गया थर्ड अंपायर को बॉलिंग करने वाली टीम AR रॉयल वॉरियर्स द्वारा। थर्ड अंपायर जय पवार फैसला सुनाएंगे। सो RK फ्रीड के हमारे ग्यासुद्दीन शेख, आपका भी स्वागत है। वाइड बॉल। बहुत ज्यादा ऊपर गेंद की थी। पिचअप कराने के चक्कर में कई बार आप तेज गेंद करते हैं और वो शॉर्ट पिच हो जाती है। 50 पे 2 और ये लगा आलीशान सिक्सर। 56 फॉर 2। अब 2 की जरूरत है। बिल्कुल वन साइडेड मैच को कर दिया यहां पर। जैसे बॉल ने टप्पा खाया, हरकत ली, हरकत में ही बरकत थी। और अब 2 रन चाहिए दूसरे चरण में प्रवेश करने के लिए मयूर 11 परेल को। पारी का चौथा ओवर चलता हुआ, इसके बाद 2 ओवर का खेल शेष। मैदान के ऊपर बहुत अच्छा काम हमारे छोटे पुष्पा द्वारा। हमारे पास चना भी है, पुष्पा भी है। एक रन होगा, फिर भी 1 रन बाकी रहेगा। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ 57 पे 2। 1 रन की जरूरत है। 12 गेंदों में आशीष 2 ओवर 27 रन, 1 विकेट। खर्चीली गेंदबाजी रही उनकी। निमेश 3 बॉल 7, राहुल 2 बॉल 6। 70 के यूट्यूब चैनल पर ये सीधा प्रसारण आप देख रहे हैं। मैं दर्शकों से गुजारिश करूंगा कि
70-70 चैनल को सब्सक्राइब करें और बाजू का बेल आइकन दबाना न भूलें। जो वीडियोस, शॉर्ट्स और रील्स आते हैं उसको भी लाइक करें। 70-70 स्पोर्ट्स के इंस्टाग्राम पेज को फॉलो करें। कौन है ये? कबीरा की ये गेंद और क्या कैच होगा? नहीं, कैच छूट गया और मैच भी हाथ से छूट गया। 8 विकेट से ये भव्य विजय हासिल की है यहां पर मयूर 11 परेल ने। जीत मुबारक हो। और अब फील्डिंग के लिए ताई पैकर्स प्रभा देवी पालगर ये टीम मैदान में उतरेगी। विक्रोलियंस बैटिंग के लिए उतरेंगी। दोनों टीमों के 12th मैन यहाँ पर आज हमारे साथ कृष्णा सातपुते जुड़ चुके हैं। हाल ही में एक उनका एक्सीडेंट हुआ लेकिन उसमें बच गए। दर्शकों की दुआ थी इसलिए। अजीत 13 बॉल 20, आशीष 6 बॉल 16, प्रणय कोड़ी